मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभागाच्या कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन शिबिराला उपस्थित या तालुक्याचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सन्माननीय अख्तर सय्यद जी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय गोपालराव हेगडे साहेब, ज्येष्ठ नेते बाबूलाल नालबंजी, नगरसेवक अयूब कलगरजी, शबनम ताई खान, अशोक तांबोली साहेब, जाकिर खलीफा, अतुल राऊत, मंगेश खैरे, मयूर ठोरे, अंकुश आंबेकर, राजेंद्र कुडे, महबूब काजी साहेब, गप्पार भाई, युनुस मोमीन साहेब, चंद्रकांत दायभाने जी, मंचावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय नेतेगण आणि या मेळाव्याला उपस्थित सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, 3 दिवसापूर्वी एक कार्यक्रम ठरला आणि चाकणमध्ये आमच्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून जे स्टार्टअपचे आमच्या डिपार्टमेंट आहे, इनोव्हेशन सोसायटी महाराष्ट्राची, त्यांनी एक नवीन उद्योजकाला प्रमोट करण्याची जबाबदारी घेतली. त्याच्या नवीन कारखान्याचं उद्घाटन ठरलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या उद्घाटन आज तुम्ही 11 वाजता या. तेव्हाच आम्ही ठरवलं की कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या घरी गेलो आपण पाहिजे आणि त्याचबरोबर एखाद्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय झाला. आणि घाई गर्दीमध्ये नियोजन झालं असेल तरी ज्या पद्धतीने नालवंत साहेबांनी सांगितलं की बरेचसे कार्यकर्ते नेत्यांना मेसेज गेला, आधीपासून लोक कामधंदे असतील, स्वतःची कामं असतील, त्यासाठी व्यस्त असताना सर्व कार्यकर्ते उपस्थित राहू शकले नाही, सत्य करतो. पण ज्या संख्येने आपण सर्व इथे उपस्थिती लावताय, निश्चित रूपाने या मावळ विधानसभा एका काळापासून हे जनसंघ असतील, भारतीय जनता पक्ष असतील, त्यांच्या वारंवार जागा इथे निवडून येतात. आपले नेते हेगडे साहेब इथून आमदार झाले, बापना साहेब आमदार झाले आणि गेली 25 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या ताब्याची जागा होती. आणि शेडके साहेबांच्या माध्यमातून 25 वर्षानंतर आपण सर्वांनी मेहनत घेऊन भाजपच्या लेखीला आपण सण केलेला आहे. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. कालच शेडके साहेबांचा मोठा कार्यक्रम झाला, दादा सगळे नेते इथे उपस्थित होते. आज हे मेळावा ठेवण्याचा एकच उद्देश आहे की पक्षाच्या अंतर्गत जे अल्पसंख्याक विभाग आहे, या विभागामध्ये जे धार्मिक अल्पसंख्याक, मुस्लिम असतील, ख्रिस्ती असतील, शीख असतील, पारसी असतील, जीव असतील, ते लहान लहान समाजाच्या लोकांना पक्षाच्या माध्यमातून आपण संघटित केलं. त्या समाजातले जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी कुठेतरी आपण संघर्ष केला पाहिजे. त्यांना कुठेतरी प्रत्येक ठिकाणी संधी मिळून दिली पाहिजे. जर सत्ता आपल्याकडे असतील तर सत्तेमध्ये त्यांचा वाटा असला पाहिजे. या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामं करत आहे. वेगळे साहेब, आपली जबाबदारी आहे पक्षाच्या प्रत्येक बैठकीमध्ये. पवार साहेब हेच म्हणताय की आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजाला, छोटा असेल मोठा असेल जे काही पद असेल ठिकाणी आपल्याला या सर्व समाजाला संधी देऊन सत्तेमध्ये त्यांना वाटेकरी करण्याचं काम केलं पाहिजे, ही पक्षाची भूमिका आहे. मला आठवतंय की जेव्हा लोकसभेची निवडणूक होत होती
पहिल्यांदा इथे मावळ लोकसभेमध्ये पार्थ पवार हे उमेदवारी गेल्यानंतर आम्ही इथे फिरत असताना प्रथमतः अल्ताफ सय्यदनी अल्पसंख्याक समाजातला एक मेळावा लावला आणि लोकांनी सांगितलं पहिल्यांदा असा मेळावा या तालुक्यामध्ये होत नाही. लोकसभेमध्ये आपण जिंकलो नाही, पण अल्ताफ सय्यद असतील, मोमीन साहेब असतील, या लोकांनी हळूहळू या तालुक्यामध्ये अल्पसंख्याक समाजाला एकजूट करण्याचं काम केलं. निश्चित रूपाने त्याचा फायदा विधानसभेमध्ये झाला आणि आपली विधानसभेची आमदार आपला झालेला आहे. महाविकास आघाडीचे सरकार निर्माण झालेलं आहे. आम्हाला सर्वांना सत्तेमध्ये कुठेतरी हिस्सेदारी मिळालेली आहे आणि माझ्याकडे पवार साहेबांनी अल्पसंख्याक विकास करता जाणून बुजून या आघाडीमध्ये ठेवला आणि माझ्याकडे ही जबाबदारी सोपवली. मी आपल्याला बोलू इच्छितो की मला साहेबांनी हे एक्साईज डिपार्टमेंटवर दिलं होतं. मी बोललो साहेब मला हे नको, ते माझ्या स्वभावाला माझ्या धर्मालाही पटत नाही, त्यासाठी दारूगारांचे भांडे. मग साहेबांनी या माझ्याकडे कौशल्य विकास विभागाची जबाबदारी दिली. पण 2 वर्ष जवळपास आता निवडणुकीच्या निकालाला उद्या होणार आहे, मला वाटते 2 दिवस. सरकार निर्माण करण्यासाठी आपल्याला माहिती आहे 2 महिने कसरत करण्यात आली. सत्ता आल्यानंतर 3 महिने होत असताना कुठेतरी या राज्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव पसरला आणि आपल्याला जवळपास 2 वर्ष काम करण्याची संधीच मिळाली नाही. ही सत्य परिस्थिती आहे. पण या 1.5 वर्षामध्ये संकट असताना कोविडवर मात देण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली आणि आज महाराष्ट्रातून कुठेतरी कोविड हद्दपार होत असताना दिसत आहे. पण या 2 वर्षामध्ये काही निर्णय या सरकारच्या माध्यमातून झालेले आहे आणि विशेषकर अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून झालेले. हेगडे साहेबांनी सांगितलं की आपल्याला अल्पसंख्याक विकास विभागाची नावं आली तर लोकांना विकास कामासाठी निधी मिळाली पाहिजे अशीच भूमिका असते चिखलकर साहेब. पण हा डिपार्टमेंट हे रस्ते विकास, ग्राम विकास, नगर विकास या खाता हा डिपार्टमेंट आहे. हा डिपार्टमेंट समाजाच्या उन्नतीसाठी, त्यांच्या विकासासाठी हा डिपार्टमेंट निर्माण करण्यात आला. विशेषकर शिक्षणासाठी संधी मिळवून देण्यासाठी हा डिपार्टमेंटचं काम आहे. मी आपल्याला बोलू इच्छितो की आपल्या या राज्यामध्ये जे काही योजना आहे आपल्याला त्या योजनेची माहिती घेतली पाहिजे आणि त्या योजनेच्या माध्यमातून जे गरजू लोक आहेत, एका शब्दाचा वापर होते की गरीब लोकांसाठी काय केलं पाहिजे. गरीब कोणी नसते, ज्याला हात आहे पाय आहे तो गरीब नाही, तो गरजू होऊ शकतो. गरीब लाचार होऊ शकत नाही. हे गरजू लोक आहेत. त्या गरजू लोकांना कुठेतरी आपण त्यांची गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. मी अल्ताफ सय्यद तुम्हाला आमच्या पुस्तक तयार होत आहे ते माहिती आपण देणार आहे. आपल्याला प्री मॅट्रिक म्हणजे जे 10वीच्या आतमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची योजना, जे मॅट्रिक उत्तीर्ण होत आहे त्यांच्यासाठी स्कॉलरशिपची योजना, जे प्रोफेशनल कोर्सेस घेत आहेत त्यांच्यासाठी दर वर्षी 25,000 रुपये हे स्कॉलरशिपची योजना या विभागाच्या माध्यमातून आहे. आणि ही सगळी योजना मी जेव्हा 2003 साली मंत्री असताना नवीन खाता हा निर्माण झाला, ती योजना त्या काळामध्ये आम्ही कॅबिनेट सब कमिटीच्या माध्यमातून तयार केली आणि आजपर्यंत ही योजना सुरू आहे. पण आता लोक विचारतील की नवीन सत्ता आल्यानंतर कुठले निर्णय झाले. आपल्याकडे पवार साहेबांनी शब्द दिला होता की आपण या अल्पसंख्याक समाजासाठी प्रत्येक शहरामध्ये आपण हॉस्टेल बांधण्याची कामं करू. बरेचसे हॉस्टेल तयार झाले, काही हॉस्टेलची कामं सुरू आहे. पुण्यातून हॉस्टेलचे उद्घाटन आपण करणार आहोत. पण काय होती अट वशर्ती म्हणजे ज्यांच्या कौटुंबिक उत्पन्न 1.5 लाख रुपये असेल त्यालाच तिकडे मोफत ऍडमिशन मिळेल, नाही तर पैसे भरावे लागेल. आपण निर्णय केला की 8 लाख रुपयेपर्यंत ज्यांचे उत्पन्न असतील त्यांना मोफत तिकडे ऍडमिशन मिळेल आणि पैसे लागणार नाही. आणि नुसता मोफत राहायचं नाही,
लहान शहरं असतील तर त्यांना 3,000 रुपये दरमहा आपण खावटी भत्ता घेणार आहोत. आणि पुणे मुंबई सारखे शहर असतील तर 3,500 रुपये म्हणजे 35,000 रुपये त्या विद्यार्थिनींना जे हॉस्टेलमध्ये राहणार त्यांना खावटी भत्ता दरवर्षी देण्याचा निर्णय या सरकारने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आणि त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. त्याच्या फायदा आपण निर्णय घेतला की या बचत गट निर्माण करण्यासाठी पैसे आपण द्या. अल्पसंख्याकांच्या बचत गट 1,000 निर्माण करण्यासाठी आपण जबाबदारी माविनला दिलेली आहे. या बचत गटांना अल्पसंख्याक विभागाच्या अंतर्गत मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून 2-2 लाख रुपये कर्ज देण्याची योजना आपण या सरकार आल्यानंतर तयार केली. आपलं सरकार आल्यानंतर पोलीस भरती ट्रेनिंगची कामं सुरू होती. 100 विद्यार्थी शिवाय ते ट्रेनिंग चालत नव्हते. आमच्या सरकार आल्यानंतर 30 ची मर्यादा ठेवली. ते 30 विद्यार्थी असेल तरी जिल्ह्यामध्ये ट्रेनिंगचे कामं सुरू करा. आता नवीन आपण त्याच्यात बदल केलेला आहे की समजा एखादा मावळचा मुलगा पुण्यामध्ये एखादा ट्रेनिंगसाठी सकाळी जाणार संध्याकाळी परत येणार त्याला जमणार नाही. त्यासाठी निवासी पोलीस ट्रेनिंगचा कार्यक्रम पण या राज्यामध्ये आपण अल्पसंख्याकासाठी हे निर्णय घेऊन आता अंमलबजावणी या वर्षापासून सुरू होईल. बरीचशी योजना आहे. आपल्याला त्याची माहिती घेतलीच पाहिजे. आम्ही माहिती तुम्हाला देऊ. त्या माहितीच्या आधारावर कुठेतरी जे गरजू लोक आहेत त्यांना आपण मदत करा. आणि आता इथे नालबन साहेब असतील इतर लोक असतील वक्फ बोर्डाच्या बाबतीत काही चर्चा लोकांनी इथे उपस्थित केल्या. त्याआधी मी बोलू इच्छितो की अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम समाज नसतो. तो ख्रिस्ती समाज असेल शीख समाज असेल त्यांच्यासाठी पण निर्णय आपण केले. पार्लमेंटमध्ये एक आनंद मॅरेज ऍक्ट झाला होता. त्यांच्या रजिस्ट्रेशन या राज्यात करण्याची तरतूदच नव्हती. हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे त्यांचे रजिस्ट्रेशन होत होते. आणि शीख समाजाचे डेलिगेशन माझ्याकडे आल्यानंतर आनंद मॅरेज ऍक्टची अंमलबजावणी या राज्यात आपण सुरू केलेली आहे. काही ख्रिस्ती समाजाचे लग्न लागले की मंत्रालयामध्ये जाऊन एकच अधिकारी सर्टिफाय करत होता. आपण अशी यंत्रणा तयार करतो प्रत्येक या तालुक्यामध्ये त्यांच्या सर्टिफिकेशन होऊ शकते रजिस्ट्रेशन होऊ शकते. त्यांच्यासाठी ही व्यवस्थापन आपण निर्माण करतो. आता वक्फची चर्चा झाली की लोकांच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी येते. वक्फ बोर्डचा अर्थ असतो जशी चॅरिटी कमिशनर नावाची एक संस्था आहे तसंच आपला वक्फ बोर्ड आहे. ते बी कॅटेगरी खाली रजिस्टर होते 95च्या आधी. वक्फ कायदा या राज्यामध्ये मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याच्या बाहेर हे लागू न होता. चॅरिटी कमिशनर नावाची जी संस्था आहे ते सगळी यंत्रणा याला मॉनिटर करत होती. जेव्हा 99 साली आम्ही मंत्री झालो राज्यमंत्री असताना हुसेन दलवाई मंत्री होते. आम्ही निर्णय घेतला की वक्फ ऍक्ट 1995 या राज्यात आपण लागू केलं पाहिजे. आणि 2001 सालापासून या संपूर्ण राज्यामध्ये तो कायदा लागू झाला. बोर्डाचं गठन झालं अध्यक्ष निवडून आले. पण कधीही फुल फ्लॅग बोर्ड या राज्यामध्ये निर्माण झालं नाही. पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये 10 सदस्यीय वक्फ बोर्ड हा तयार झालेला आहे. पुढच्या 8-10 दिवसामध्ये त्यांच्या अध्यक्षांची निवडणूक उद्या करणार आहे आणि अध्यक्ष पण निर्माण होणार. फुल टाइम कधीही सीओ राहिलेला नाही. टेम्पररी चार्जमध्ये लोक काम करत होते. फुल टाइम सीओ ते 2 वर्षासाठी नेमण्याचं काम आपण केलं. आणि आता सगळ्या कम्प्युटरायझेशनचा निर्णय आपण घेतलेला आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑनलाईन सबमिशन म्हणजे कोणाला बोर्डाच्या कार्यालयाला जायची गरज नाही. घरी बसून आपला कामकाज करू शकतो. आणि त्या बोर्डाची माहिती त्याला घ्यायची असतील जगात कुठेही एक क्लिकवर कुठली संस्था कुठे आहे त्याची किती जागा आहे मस्जिद आहे की दर्गा आहे कुठली जागा आहे ही सगळी माहिती या वेबसाईटच्या माध्यमातून देशभर जगभर लोकांना मिळू शकते. असा पारदर्शक काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि भविष्यात 1-2-3 महिन्यामध्ये सगळी परिस्थिती आपल्यासमोर येणार. या पुणे जिल्ह्याचा नवीन सर्वे आपण करतोय. जी प्रॉपर्टीज या सर्वेमध्ये 95च्या सर्वेमध्ये सुटलेली असतील नवी पद्धतीने त्याचे सर्वे होऊ शकते. आपण ब्रिटिशकालीन जे वक्फ सर्वे होता त्याला पण मॅच करून जे काही सर्वे ते नालबन साहेबांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिलेला आहे की मंदिराचे पुजारी
या मंदिराचे संपत्तीचे मालक होऊ शकत नाही, असा निर्णय तो आहे. याचा अर्थ आहे की दर्गेचे मुजावर ते मालक नाही. आणि वक्फच्या इनाम दोन प्रकारचे आहेत. एक वक्फ इनाम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं असेल किंवा कुठल्याही राजाने दिलं असेल. दोन प्रकारचे हे इनाम आहे. एक इनाम जरिये माश, म्हणजे इनाम दिला असेल की तुम्हाला जगण्यासाठी इनाम आहे, तो वक्फ बोर्डच्या अखत्यारीत किंवा वक्फ कायद्यामध्ये येत नाही. त्या व्यक्तीला तो इनाम देण्यात आलेला तो त्याच्या मालकी असते. आणि जर खिदमत मास म्हणजे सेवेसाठी दिली असेल की तुम्ही मुजावर आहात, तुम्ही दिवे लावणार, झाडू मारणार आणि सेवा करा, याच्यातून जगात ती जमीन हे कुठेतरी हे वक्फची जमिनी असतात. त्या पुजारीची नाही, मुजावरची नाही, त्या संस्थेची, मस्जिदीची जागा आहे, दर्गेची जागा आहे. हे या निकालाचा अर्थ आहे. स्पष्टपणे बोलू इच्छितो की या राज्यामध्ये असे बरेचशी जमिनी लोकांना विकून खाल्ली. काही कागदपत्र तयार करून लोकांनी काबूल त्याच्यावर अतिक्रमण केलं. आपल्या सरकार आल्यानंतर या राज्यामध्ये 3 FIR आपण दाखल केले. एंडोमेंट ट्रस्ट, तुमच्या या पुण्यातला एंडोमेंट टाबू ट्रस्ट बनावटगिरी करून लोकांनी 7.5 कोटी रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर केली होती. आपण गुन्हा दाखल केला, ते पैसे वाचवले. अजून ते लोक तुरुंगात आहे, इन्क्वायरी सुरू आहे आणि त्यांच्या शेवटपर्यंत कोण या घोटाळ्यामध्ये सामील आहे त्याला आपण पकडून त्याला शिक्षा दिल्याशिवाय. बीडमध्ये असाच प्रकार सुरू होता. या प्रकारामध्ये एक डेप्युटी कलेक्टरला पण आपण अरेस्ट केलेला आहे. म्हणजे जे बनावटगिरी कागदामध्ये करतात त्यांच्यावर पण कारवाई सुरू झाली. बदलापूरमध्ये असाच एक प्रकार झाला, तिकडे गुन्हा दाखल. आता जेव्हा डेप्युटी कलेक्टर अरेस्ट होतो, आता लोक घाबरत आहेत की वक्फच्या भानगडीत पडायचं नाही. आणि निश्चित रूपाने मी आपल्याला बोलतो की या राज्यामध्ये लाखो एकर जमीन या मस्जिद दर्गेची आहे. तसे जमिनी मंदिराची पण आहे. पण त्याच्या व्यवस्थित नियोजन झाला, त्याच्या ट्रस्टने कायदेशीर पद्धतीने त्याचा उपयोग केला, तर त्या भागातले जे गरजू लोक आहेत त्यांची गरजा त्या ट्रस्टच्या माध्यमातून, वक्फच्या जमिनीच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सुटू शकतात. आजच्या घडीला वक्फ बोर्डची कामं थोडंसं सुरू असताना मला वाटतं की 2-4-6 महिन्यामध्ये हे सगळी जमीन नुसतं पडू नये, कोणी काबीज करताय. त्याला लीजवर 30 वर्षासाठी देता येते, 10 वर्ष आणखी लीज वाढवता येते. टेंडर करून त्याच्या उत्पन्नाचे साधन निर्माण करता येते. जर कायदेशीर पद्धतीने या जमिनीचा वापर झाला तर या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 2-4 हजार कोटीचा उत्पन्न होऊ शकत आहे. आणि त्या पैशातून मुस्लिम समाजाची गरजा पूर्ण करण्याचं काम पण होऊ शकत आहे. त्या दिशेने आपण वक्फ बोर्डची कामं पुढे घेऊन चाललेली आहोत. म्हणजे आमच्याकडे जबाबदारी दिल्यानंतर त्या वक्फ बोर्डाचा उपयोग कसा करायचा, पारदर्शक पद्धतीने लोकांच्या समोर कामकाज कसं आणायचं, या पद्धतीने पुढे काम सुरू आहे. आणि कौशल्य विकास विभागाची जबाबदारी माझ्याकडे असताना निर्णय घेतलेला आहे की अल्पसंख्याक समाजासाठी काही विशेष कार्यक्रम घेऊन त्यांच्या पण कौशल्य विकासच्या माध्यमातून त्यांच्या पण ट्रेनिंग घेतली पाहिजे, त्यांना पण रोजगार निर्मिती करून दिली पाहिजे, त्यांच्यासाठी पण आपण कुठेतरी उद्योग धंदे करण्यासाठी मदत केली पाहिजे. हे सगळे कार्यक्रम पक्षाच्या जबाबदारी दिल्यानंतर सरकारच्या माध्यमातून आपण तयार केलेलं आहे. अल्ताफ सय्यद असतील, चिखलकर साहेब असतील, नालवंत साहेब असतील, मोमी साहेब असतील किंवा आपल्या पक्षाचे नेते हेगडे साहेब असतील, हे पुस्तक आता पुढच्या 10 दिवसामध्ये तयार होणार आहे. तुम्हाला एक 100 पुस्तकं देऊ, त्याचा अभ्यास करा आणि त्याची अंमलबजावणी केली तर मला वाटते शासकीय कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेत गेलं तर त्याची अंमलबजावणी होते, लोकांचा फायदा होते. ही जबाबदारी कार्यकर्त्यांनी, संघटनेने स्वीकारली पाहिजे. आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आपल्याला माहिती आहे की केंद्राच्या मोदी साहेबांच्या सरकार, महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आलंच पाहिजे या भूमिकेत होता. पण पवार साहेबांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली की आम्ही भाजपला बाजू ठेवूनच आपण सरकार निर्माण करू आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकार या महाराष्ट्रामध्ये आले.
तर हे सरकार आज पडेल उद्या पडेल हे सांगणारे लोक आता हे सरकार पडत नाही, मग यंत्रणेचा गैरवापर करायचा, नेत्यांना भीती निर्माण करायची की आता या दबावामुळे बंगालमध्ये काही लोकांनी पक्ष बदलले, निवडणुकीच्या आधी बरेचसे नेते आता हे सांगताय, आपले जे पाटील साहेब आहे हर्षवर्धनजी की भाजपमध्ये गेलो तो मला झोप येते, त्याचा अर्थ काय फाटली होती त्यासाठी भाजपमध्ये गेले. बरेचसे नेते गेले ते गेले, पण आम्ही हिंमतीने लढलो आणि भाजपची सत्ता बदलून या पक्षात टाकून गेलो. आता अजितदादांच्या कारखान्यावर छापेमारी करताय, एक एक आठवडा बहिणीच्या घरी छापा, याच्या घरी छापा, त्याच्या घरी छापा, सांगताय की 197 कोटीचा कर्ज यांनी बुडवलेला आहे. मी आपल्याला विचारू इच्छितो की या देशामध्ये मनुवाद आलेला आहे काय? म्हणजे धंद्या करण्यासाठी एक विशेष जातीला वैश्यांना अधिकार बाकीला नाही. म्हणजे अदानी अंबानी धंदा करत असेल तो त्यांचा अधिकार आहे, आणि एखादा पवार मलिक या लोकांनी धंदा सुरू केला तर तुमचा अधिकारच नाही, तुम्ही कसे धंदा करता? या देशातल्या प्रत्येक नागरिकाला धंदा करण्याचा अधिकार आहे. आणि बेगरे साहेब आमच्या प्रॉफेट मोहम्मद नबी साहेबांचा जन्मदिवस आम्ही साजरा केलेला आहे. त्यांनी सांगितलं की तिजारत केली पाहिजे, म्हणजे बिझनेसच केलं पाहिजे. आणि आम्हाला 1400 वर्ष अगोदर सांगितलं बिझनेस करा, आणि तुम्ही सांगता करू देणार नाही. हे काही मनुवाद या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. एखादा इन्कम टॅक्स त्यांनी भरला नसेल, चुकला असेल तर नोटीस द्या, कागदा मागवा, टॅक्स काढा, पेनल्टी लावा, आम्हाला अधिकार आहे, आम्ही अपीलमध्ये जाऊ. पण 7 दिवस छापेमारी करायची, नेत्यांना बदनाम करायचा, दबाव निर्माण करायचा, आणि त्यांना वाटते की हे नेते घाबरतील आणि झोप येईल याच्यासाठी आमच्या सोबत येतील. आम्हाला झोप पण येणार आहे आणि तुमची झोप उडवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. ते वानकडे नावाचा एक पोपट आहे यांचा, बोगस केसेस टाकताय याच्या घरी त्याच्या घरी त्याच्या घरी, रोज टेलिव्हिजनवर या नटींकडे या नटाकडे हे छापे, याचा मुलगा पकडला, त्याच्या जवळ पकडला. अरे माझ्या जवळ पकडला ना, 8.5 महिने तुरुंगात राहिला, पण कोर्टाने सांगितलं हे गुन्हाच यांच्यावर लागू होत नाही. मग फर्जीवाडा करून कुठेतरी या सरकारला बदनाम करायचं काय? महाराष्ट्रामध्ये बॉलिवूडमध्ये हे सगळं ड्रग्सच्या अंमली पदार्थांचा धंदा सुरू आहे. हे पटकट कारस्थान भाजपवाल्यांचं आहे, आणि हे बोगस केसेस आहे, फर्जी केसेस आहे, आम्ही सिद्ध केल्याशिवाय थांबणार नाही. आणि हे अधिकारी आणि भाजपचे नेते कुठेतरी लोकांवर दबाव निर्माण करून, दहशत निर्माण करून हजारो कोटी वसुली करण्याचा धंदा या संस्थेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, आणि त्यांना एक्सपोज केल्याशिवाय नवमध्ये थांबणार नाही. न्याय आराम देतो त्या वानखडेला की वर्षभराच्या आत तुझी नोकरी जाईल, आणि तू आम्हाला तुरुंगात टाकण्यासाठी पुढे आला होता. तुझ्या तुरुंगावास या जनता देशातली पाहिल्याशिवाय थांबणार नाही. आज या मंचापासून तुला आवाहन करतोय. किती बोगस माणूस आहे आमच्याकडे, पुरावे आहे. याचा बाप बोगस होता, हा स्वतः बोगस आहे, याच्या घरातली लोक बोगस आहे, आणि इतका बोगसगिरी केलेली आहे. पुरावे सादर केल्यानंतर 1 दिवस ही नोकरीत राहू शकत नाही, आणि तुरुंगवास याच्यात निश्चित आहे. ते पुरावे आगामी काळामध्ये आम्ही काढणार आहोत. म्हणजे त्यांना वाटत असेल की नवाब मलिकच्या जवायला तुरुंगात टाकलं, आणि मला सांगत होता, निरोप पाठवत होता, ते मी काही केलेलं नाही. फोन केला असता, मला वरून दबाव होता, मला वरून दबाव होता. अरे दबाव टाकणारा तुझा बाप कोण, त्याच्या उत्तर आम्हाला घे ना. किती तुझे बाप दबाव टाकत असतील तर नवाब मलिक कुणाचा बापाला घाबरणार नाही, आणि तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी थांबणार नाही. आज मी समजू शकतो. आजच्या घडीला हे विषय नाही, पण कार्यकर्त्यांना माहिती असली पाहिजे की केंद्रीय यंत्रणेचा वापर, सीबीआय असेल, ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल,
एनसीपी असेल याचा वापर करून कुठेतरी सरकार पाडण्याचा डाव हे करताय. पण कुठलाही नेता घाबरणार नाही. मुख्यमंत्री माझे सांगताय की अर्धा मंत्रिमंडळ तुरुंगात जाईल. अरे 100% टाकणार, आम्ही घाबरत नाही. असे पोकळ धमक्याला घाबरणारा हा महाविकास आघाडीचं सरकार नाही. ताकदीने लढू, तुम्हाला नसतं नाबूद केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आजच्या घडीला कार्यकर्ते इथे उपस्थित राहिले. मी आपल्याला इतकंच बोलू इच्छितो, अल्पसंख्याक समाजातले जे कार्यकर्ते असतील, तो मुस्लिम समाजाचे असेल, ख्रिस्ती समाजाचे असेल, शीख समाजाचे असेल, जैन असेल, त्या सगळ्यांना कुठेतरी संघटित केलं पाहिजे. या जुलमी सरकारच्या विरोधात आपण लढायचं आहे. पण सरकार चालवत असताना सामान्य गरजू लोकांची जे काही अडचणी असतील ते दूर करण्याची जबाबदारी पण तुम्ही स्वीकारा. इतकंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.